नासिक जिले में निजी साहूकार के कथित उत्पीड़न से जुड़ी एक घटना सामने आई है। चोपड़ा शहर के कर्ज के दबाव में परेशान एक युवक ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। जानकारी के अनुसार चोपड़ा शहर में 27 वर्षीय युवक ने घर में फांसी लगाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। बताया जा रहा है कि यह निजी साहूकार के दबाव और उत्पीड़न से परेशान था। आत्महत्या के पहले युवक ने एक सुसाइड नोट भी लिखा जो उसके पास से बरामद हुआ। बताया जा रहा है कि चोपड़ा शहर और तालुका में निजी साहूकार की बताया जा रहा है कि चोपड़ा शहर और तालुका में निजी साहूकारी के कारण पहले भी आत्महत्याओं के मामले सामने आ चुके हैं। स्थानीय लोगों का कहना है कि यदि समय रहते साहूकारों के खिलाफ सख्त कार्रवाई होती तो ऐसी घटनाओं को रोका जा सकता था। चोपड़ा शहरामध्ये काल एका युवकाने खाजगी सावकाराच्या घसाला संदर्भ आत्महत्या केली, त्या संदर्भात लोहियानगर चोपडा या ठिकाणी राहणारा योगेश सुनील चौधरी वय 27 वर्ष आहे। यांनी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्यांनी मरण्याच्या अगोदर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे। कुणाकडून तरी त्यांनी उसने पैसे घेतले होते आणि त्या व्यक्तीने त्याला पैसे वसूल करण्यासाठी किंवा व्याजासाठी त्रास दिल्याची त्याच्यामध्ये असं एक नमूद आहे। तर आज सकाळी पोस्टमॉर्टम झालेला आहे। अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची जे आई वडील असतील ते काय तक्रार देतात त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई होऊन जाईल। सर, चोपडा शहर आणि तालुक्यात असे अवैध सावकार बरेचसे सावकार आहेत, त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना असे त्रास होतो आणि अशा त्रासामुळे काही जण आत्महत्याच्या प्रवृत्त होतात। अशासाठी आपण काय आवाहन करू शकता? जर कोणी असं खाजगी सावकार पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत असेल तर किंवा अव्वाच्या सव्वा काही व्याज घेत असेल तर निश्चित पुढे येऊन तक्रार करावी। आम्ही 100% त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करू आणि अशी कोणी अत्याचार करणार नाही याची प्रतिबंध करू।